सांगता न विचारता मुंबईला गेलीच कशी आहे? उद्या सकाळी पहिलं फ्लाईट पकडायचं आणि नागपूरला यायचं. मग बोलू आपण. ये ना मूल्य. बस ना. वेदांत अरे काय तू आहे तू सगळं? तू बस ना आधी. एक मिनिट प्लीज. कॅन्डल लाईट डिनर. तुला कॅन्डल्स आवडतात ना? अमूल्य, तुला आठवतंय ऑफिसमध्ये तू हे असं केलं होतंस? तुला अशी एखादी चांगली दिसणारी छान दिसणारी गोष्ट आवडतच नाही का रे? किती क्यूट आहे ना ही कॅन्डल. अमूल्य, सी आय नो संध्याकाळी जे काही झालंय त्यामुळे तू खूप अपसेट आहेस. बट आय प्रॉमिस ह्या सगळ्याचा जो काही परिणाम होईल ना त्याला आपण दोघे एकत्र सामोरे जाऊ. तू ऐकतेस ना? माझी एक इच्छा आहे. म्हणजे तू आजचा दिवस ना आपली फ्लाईट मिस झाली आहे म्हणून नाही लक्षात ठेवावास, पण आपण जो टाइम स्पेंड केलाय ना म्हणून लक्षात ठेवावास. तू ऐकतेस ना मी काय बोलतोय? तू जो समुद्रावर टाइम स्पेंड केलास ना म्हणून तू आजचा दिवस लक्षात ठेवावास. अमूल्य, मला एक गोष्ट सांग. आपण जर असं बघायला गेलो तर आजचा पूर्ण दिवस छान गेला ना. म्हणजे संध्याकाळी प्रॉब्लेम झाला पण पूर्ण दिवस तर किती छान गेला. मग आपण जर इतका छान दिवस स्पेंड केलाय तर त्यासाठी तू एकदा स्माइल कर ना प्लीज. अमूल्य, तू ना अशी दुःखी नको राहूस. म्हणजे आपण इतका छान वेळ घालवला, सो तू जर अशी दुःखी राहिलीस तर त्या वेळेचा इन्सल्ट होईल ना, है ना? अमूल्य, आता तर मी पण चांगला वागतोय. तू नेहमी कंप्लेंट करायचीस ना, सो एकदा माझ्यासाठी तरी स्माइल कर प्लीज. अमूल्य, अगं तुझी ती प्रेस्टिजियस स्माइल कर ना एकदा. कर ना एकदा तुझी ती प्रेस्टिजियस स्माइल प्लीज. वेदांत, हे बघ सगळं बरोबर आहे तुझं. आज समुद्रावर घालवलेला प्रत्येक क्षण मला आयुष्यभर लक्षात राहील.
खूप वर्षांनंतर मी आज समुद्र पाहिला आणि मला मनापासून बरं वाटलं. हा अनुभव मला तुझ्यामुळे घेता आला त्यासाठी थँक्यू. पण वेदांत, माझ्या अण्णांच्या फिलिंग, त्यांचा विश्वास हा माझ्यासाठी जास्त महत्वाचा. हे बघ, आज तू मला बोट मध्ये म्हणालास की अमूल्या, तू आयुष्यभर माझी मैत्रीण राहा. हे बघ, मला तुझ्या फिलिंग्सचा आदर आहे. मला कळतायत तुझ्या फिलिंग. पण माझ्या अण्णांना दुखावून मी स्वर्गात सुद्धा खुश नाही राहू शकत. माझं खूप प्रेम आहे माझ्या अण्णांवर आणि त्यांच्या समोर आहे ना, मला जगातली कुठलीच गोष्ट नको. त्यामुळे माझ्या अण्णांना दुखावून मी नाही स्माइल करू शकत. ताई, हॅलो अमूल्य, तू ठीक आहेस ना? आई अण्णा कसे आहेत? अण्णा न जेवताच झोपून गेले. अण्णा खूप चिडले असतील ना ग. हे काय होऊन बसलं ग ताई? हे बघ अमूल्य, आता जे झालंय ते आपण नाही बदलू शकत. आता आपण ह्या गोष्टीचा विचार करूया की ह्या सगळ्यातून आपण कसे बाहेर पडणार आहोत. कसं बाहेर पडणार ग ताई? मला अण्णांचा प्रेमाची खूप भीती वाटते. मूल्य, अगं असं करून कसं चालेल? मी एक नंबरची मूर्ख आहे. फुकट आहे माझा जन्म. ज्या अण्णांनी रक्ताचं पाणी करून मला मोठं केलं, मला जेवू घातलं, त्या अण्णांना आज माझ्यामुळे उपाशी पोटी झोपावं लागतंय. अमूल्य, शांत हो. नाही ग ताई, मला नाही चैन पडणार आता. पण मला एक गोष्ट कळत नाहीये की तुम्ही मुंबईला कसे पोहोचलात? मी उद्या आल्यावर सांगते तुला सगळं. आता आपण नको बोलूयात. बरं ठीक आहे, पण तू स्वतःची काळजी घे. हा, आणि तू अण्णांची. हो. बाय, मी ठेवते. अहो, अरे मी आज लवकर उठलात? तुम्ही काल रात्री जेवला नाहीत. माझ्या जीवाला घोर लागलाय. तुम्हीच नेहमी म्हणता ना, अन्नावर राग काढू नये, आणि तुम्हीच असं करताय. खरं सांगू का, काल ना माझी भूकच मेली होती. घशाखाली घास उतरेल असं वाटलं नव्हतं मला, म्हणून जेवलो नाही, बस, बाकी काही नाही. मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय, पण म्हणून आता तरी खाऊन घ्या. नाश्त्याला काय करू तुम्ही सांगा, ते करते. करा, आज ना छान असं तिखट खावं असं वाटतं. पोहे करा छान, मिरच्या वगैरे घालून झणझणीत. अहो, तुम्हाला तिखट चालत नाही, त्रास होतो तुम्हाला. असू दे, पण करा, आज करा. पोहेच करा, मिरच्या घालून करा. हा, अमूल्याचं हे वागणं फारच मनाला लावून घेतलं बाई. कसं आहे ना सुमन, आपल्या मुली आता मोठ्या झाल्यात. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य दिलं आपण. स्वातंत्र्य आणि स्वैराचारातला फरकच कळला नाही त्यांना. फार मनाला लागलं माझ्या. कदाचित मी त्यांना दिलेली शिकवण, त्यांच्यावर केलेले संस्कार कमी पडले असते. असो, चल मी आलो, जरा वॉक घेऊन येतो. आलोच.
अण्णा, तुम्ही काळजी करू नका. अमूल्य निघाले मुंबईहून पहिल्या विमानाने. पोहोचेलच इतक्यात. तिने आईलाही सांगितलंय. आई, अहो आता 2 घास तरी खाऊन घ्या ना. अहो अरे वा, सुमन पंचारती घेऊन या. मुलगी फार मोठा पराक्रम गाजवून आली आपली. ओवाळला पाहिजे. घेऊन या, घेऊन या. या अण्णा, एक मिनिट. तुम्ही अजिबात मध्ये बोलायचं नाही. तर मला फक्त हिच्याशी बोलायचं. काय ग, हे शहर सोडताना आमच्यापैकी कोणाला काही सांगावंसं बोलावंसं अजिबात वाटलं नाही? अरे आम्ही स्वातंत्र्य दिलं तुम्हाला, कुठलंही बंधन घातलं नाही तुमच्यावरती. 10 दिवस बघण्यासाठी का? काय का काय काय म्हणायचं याला? काय म्हणायचं? आई बापाला गृहीत धरणं की आई बापाला फसवणं? अण्णा, तुम्ही एकदा माझं ऐकून घ्या ना. अहो तसं काही घडलेलं नाहीये. अहो मी विश्वास ठेवेन या सगळ्यावरती, मी समजून घेईन. पण लोकांचं काय? आजपर्यंत मी या मुलींना कायम शिकवलेलं आहे की लोकांनी आपल्याकडे बोट दाखवण्याची वेळ आपण कधी आणायचीच नाही. संधीच द्यायची नाही लोकांना. तशी शिकवलं की नाही? अगं जिथे सीतेची अग्निदिव्यापासून सुटका झाली नाही तिथे आपलं काय? आपण सर्वसाधारण माणसं आहोत. नाही खरंच कमाल केलीस हा तू अमूल्य. अगं साधा रुमाल कोणता घेऊ म्हणून माझ्याकडे धावत येणारी तू नागपूर शहर सोडून मुंबईला जातेस आणि आम्हाला साधं बोलावंसं वाटत नाही, सांगावंसं वाटत नाही? आई बापाची किंमत शून्य झाली तुझ्या लेकी. एवढी मोठी झालीस तू. प्लीज असं म्हणून. का बोलायचं नाही? का बोलायचं नाही? अरे तशी वेळ जाणलीस तू. मी काही बोलत नाही याचा गैरफायदा घेतलायस तू आज. कळतंय तुला? आणि तुम्ही वेदांत एकमेकांवर प्रेम करता ना तुम्ही? हा, लग्न करणार आहात तुम्ही. हे शोभतंय तुम्हाला? हे असं वागणं शोभतं का? ऍक्च्युली अण्णा, नाही मला आता कोणतीही कारण नको आहेत प्लीज. मी काय म्हणतोय ना ते तुम्हाला असं कळणार नाही. एक मिनिट. हे बघा बघा काय बघ बघ. काय आहे हे? अण्णा, हे फोटो तुम्हाला कोणी पाठवले? नूतन, काय ग कालपासून एवढी शांत शांत काय असतो? शांत नाही. कुठे काय? मी काय तुला आजपासून नाही ओळखते. अगं आई सांगितलं ना, काहीच झालं नाहीये. आई, अगं तुझा इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला किती फोन आलेत माहितीये. सगळे किती कौतुक करतायत तुझं. ह्यात काय आहे एवढं कौतुक करण्यासारखं? आई अगं, हा रुक्मिणी देवीचा जो कार्यक्रम आहे ना
तो मुळातच खूप फेमस आहे अगं. आणि त्यात तू गेलीस सो तू अजूनच फेमस झाली आहेस. विक्रांत, एक गोष्ट लक्षात ठेव. प्रसिद्धीसाठी मला ह्या असल्या पत्रकारांची गरज नाही. नूतन श्रीधर वानखेडे हे नावच पुरेसे आहे. नाही, ते खरं आहे. पण तुला सांगते, माझ्या ओळखीच्या अनेक लोकांचे फोन येत आहेत कालपासून. त्या सगळ्यांना इतकं कौतुक आहे ना की तू त्या कार्यक्रमात गेलीस ते. आई, पण तू सेलिब्रिटी झालीस ना आता. हे पण त्या रुक्मिणी देवीने पण मस्त घेतला तुझा इंटरव्ह्यू. कसलं काय रे? कसे टोचून प्रश्न विचारत होती, बघितलंस ना? मला तर इतका राग आला होता ना, असं वाटत होतं निघून जावं तिथून. काही काय ए नाही नाही आई, तू असं करू नकोस हा. इंटरव्ह्यू अर्धवट सोडून जाऊ नकोस. अगं त्याची एक वेगळी न्यूज होईल. म्हणजे तू इंटरव्ह्यू सोडून पळून गेलीस हे लोक जास्त लक्षात ठेवतील. अगदी खरंय. आणि नूतन, अगं ती पत्रकार आहे, ती तिचं काम करत होती. पण तू सुद्धा तिच्या प्रत्येक प्रश्नाला अचूक उत्तर दिलंस. कोण म्हणेल की तू हल्लीच राजकारणात उतरलीस म्हणून? म्हणजे एखाद्या अनुभवी राजकारण्यासारखी मुलाखत दिलीस तू. आणि आता हे बघ नूतन, राजकारणात उतरलीस ना, मग ही अशीच तयारी ठेव. आई, मी इंटरव्ह्यू रेकॉर्ड पण केलाय दादाला दाखवायला. हो, पण आहे कुठे तुझा दादा? घरीच असेल ना. थांब मी बघतो. येतंय का तुमच्या लक्षामध्ये माझं काय म्हणणं येतंय? हा, आता हे फोटो माझ्याकडे आले आहेत. असेच आणखी काही लोकांकडे गेले असतील की नाही? उद्या समजा हेच फोटो तुमच्या काय त्या सोशल मीडियावरती आले तर काय कराल? काय का अमूल्य? बाहेर तोंड दाखवाल तरी जागा शिल्लक राहील का? मला सांग, राहील का? नाही सुमन, मी या पोरींवरती केलेले संस्कार मला माहित नव्हते इतके तकलादू असते. नाही अण्णा. तकलादूच आहे. आणि मी केलेले संस्कार जर तकलादू नाही तर मला सांग, माझे संस्कार याचं लग्नाआधीच शहराबाहेर जाऊन फिरणं, रात्रभर हॉटेलमध्ये एकत्र राहणं याला परवानगी देतात का? आणि तुम्ही वेदांत, हे सगळे फोटो तुमच्या ऑफिसपैकी कुठल्या स्टाफकडे पोहोचले, त्यांचं काय मत होईल तुमच्याविषयी? आणि उद्या तुमच्या स्टाफपैकी कोणाकडनं तरी अशी चूक घडली तर तुम्ही कुठल्या नैतिक अधिकाराने त्याला काही सांगणार आहात, बोलणार आहात? तुम्हाला कळत नाहीये का जग किती नैतिक दृष्ट्या किती अधोगतीला चाललंय सध्या? पण जग तसं वागतंय म्हणून आपण पण तसंच वागायचं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते मला अजिबात मान्य नाहीये. लक्षात घ्या. नाही, मला ना आता मला या सगळ्याचाच एकंदर विचार करावा लागेल आता. अण्णा, तुम्ही प्लीज एकदा माझं ऐकून घ्या ना. मला त्याची आत्ता आवश्यकता वाटत नाहीये. तुम्ही निघालात तरी चालेल, प्लीज. अण्णा. वाह, खूप बरं वाटतंय ग मला अमूल्य. नाही म्हणजे
वेदांतवर तुझं प्रेम आहे हे माझ्यापासून लपवून मला न सांगून तू आधीच माझा विश्वासघात केलाच होतास. आता हे असं वागून तू छान वागलीस, खूप छान वागलीस. खूप आनंद होतोय मला.